आम्ही आता घरातून जस्ट निघालोय. आम्ही गुढे-पाचगणी पठारावर जाणार आहे. हा आमच्या चिंचोलीतील रोड आहे. काय डोंगर काय झाडी जी बघितली होती ना गुवाहाटी मधली, ती सेम आपल्याला बघायला भेटणार इथे. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे. सगळं बघा वरती गेल्या. तर मित्रांनो, आम्ही सध्या शिरसोटवाडी सेल्फी पॉइंट या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर हा आहे शिरसोटवाडी सेल्फी पॉइंट. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय डोंगर, दर्या असा हा परिसर आहे. तुम्हाला मी या परिसराचं पूर्ण तुम्हाला दर्शन दाखवतो. या पूर्ण सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. माझ्या डावीकडे पण पर्वतरांगा आहेत आणि उजवीकडे पण पर्वतरांगा आहेत. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकताय, हाच तो परिसर आहे. पाचगणीमधील निसर्गरम्य परिसर म्हणजेच मिनी गुवाहाटी. ती हीच मिनी गुवाहाटी आहे. इकडे डोंगर आहे, तिकडे दऱ्या आहेत आणि त्याच्या शेजारी तिथे समोर झाडे आहे. तर आम्ही आता दुसरा पॉइंट बघण्यासाठी पुढे जातोय. तर आता इथे पाचगणी पठारावरती पाऊस आलेला आहे. आम्ही हिवाळ्यामध्ये पावसाचं वातावरण बघत आहे. इथे तुम्ही पाहू शकताय डावीकडे निनाई देवीचे मंदिर आहे. आता आपण पाचगणी पठारावरती पोहोचलेलो आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय ह्या खूप साऱ्या अशा विंडमिल आहेत. त्यामध्ये खूप असे झाडे आहेत आणि इकडे खाली तुम्ही पाहू शकताय खूप मोठं असं जंगल आहे या ठिकाणी आणि दरी पण खूप अतिशय मोठी दरी आहे. गुढे-पाचगणी पठाराला गुढे-पाचगणी पठार यासाठी म्हणलं जातं कारण इथे गुढे आणि पाचगणी नावाची दोन गावं आहेत. त्या दोन गावाच्या नावावरून याला गुढे-पाचगणी पठार असं बोललं जातं. सध्या मी गुढे-पाचगणी या पठारावरती बसलोय. हे ठिकाण कराडपासून 35 किलोमीटर अंतरावरती आहे. तसेच हे ठिकाण बत्तीसशिराळ्यापासून 29 किलोमीटर अंतरावरती आहे. या ठिकाणी बघण्यासाठी सह्याद्रीच्या मोठ्या अशा पर्वतरांगा आहेत. हिरवागार परिसर आहे. इथली वेडीवाकडी वळणे, नागमोडी वळणे हे खास आकर्षण आहे या ठिकाणी बघण्यासाठी तुम्हाला. तसेच या ठिकाणी पावसाळ्यामध्ये बरेचसे धबधबे असतात, ते तुम्ही पाहू शकताय.